दुसरीकडे धुळ्यात हजारो बोगस मतदान पत्र सापडलेली आहेत। प्रभाग क्रमांक 4 मध्ये हे बोगस मतदान पत्र आढळून आलेली आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे कारस्थान असू शकतं असा आरोप एमआयएमनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केलाय। यावर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नागिंद मोरे यांच्याकडून। नागिंद, काय नेमकं घडलंय? नक्कीच हेमाली, धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधला हा प्रकार आहे आणि आज दुपारच्या सुमारास एमआयएम पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडनं ही घटना समोर आलेली आहे। आणि आता आपण जर पाहिलं तर तब्बल हजारो मतदान कार्ड हे उघड्यावर या ठिकाणी सापडून आलेले आहे। नेमके मतदान कार्ड या ठिकाणी आले कसे, हा कोणाचा कट कारस्थान होतं याचा आता महानगरपालिका असेल तसंच निवडणूक प्रशासन असेल यांच्याकडनं आता शोध घेतला जात आहे। मात्र घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे नेते इर्शाद जागीरदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे सर्व मतदान कार्ड या ठिकाणी एकत्र करत या ठिकाणी मनपाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। त्यानंतर त्यांनी लागलीच आयुक्तांची या संदर्भात भेट घेतली आहे। त्यानंतर दुसरीकडे आरोप केला आहे की सर्व कारस्थान अजित पवारांचे जी काही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यांचं कट कारस्थान असल्याचा देखील मोठा गंभीर आरोप एमआयएमचे नेते इर्शाद जागीरदार यांनी केले आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित या संदर्भात जे काही ज्याने हे मतदान कार्ड या ठिकाणी बोगस मतदान करण्याच्या उद्देशाने आणले होते का याचा देखील तपास केला की जावा, अशीच मागणी आता इर्शाद जागीरदार यांच्याकडनं केली जात आहे। हेमाली, धन्यवाद नागिंदा, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। सगळ्या या प्रकाराबद्दल, धुळ्यामध्ये जे मतदार ओळखपत्र सापडली आहेत त्यावर एमआयएमचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया। प्रथमदर्शी असे दिसतात की ओरिजिनल कार्ड बनवलेले आहे। ह्याच्यात पूर्ण सरकारी यंत्रणा हे सत्ताधारी पक्षांबरोबर मिळालेली आहे। हे प्रभाग क्रमांक 4 मधले आमचे उमेदवार आहेत, त्यांनी हे मतदार कार्ड जे पोस्टमॅनचं काम आहे की ते मतदारांपर्यंत पोहोचवायचं, हे राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांपाशी हे भेटलेले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्त्यांपाशी हे फॉर्म भेटलेले। तर आमची एकच आरोप आहे की जे नेहमी आरोप झालेले इलेक्शन कमिशन यांच्याबरोबर मॅनेज आहे, ते ह्याच्यातून धांदळ स्पष्टपणे दिसत आहे की इलेक्शन कमिशन या सत्ताधारी पक्षांबरोबर मॅनेज असून हे निवडणुकीमध्ये घोळ घालायचा प्रयत्न करतात आहे। माझा सर्वप्रथम प्रश्न आहे की जेव्हा इलेक्शन कमिशनचे एन्व्हलप्स जर प्रायव्हेट माणसापाशी भेटतात ते, तरी इलेक्शन कमिशनचं साफ फेलियर आहे। स्टेट इलेक्शन कमिशनरनी जबाब द्यायला पाहिजे की हे कार्ड कसे गेले, जी सखोल चौकशी व्हायला पाहिजे।